नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। बघा, आज फार इंटरेस्टिंग असा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि जो एक्झाम साठी तर फार इम्पॉर्टंट आहे। याशिवाय तर एक्झाम क्लिअर करणं शक्यच नाही आणि तो म्हणजेच काय तर PYQ। आणि ज्यांनी कोणी ना हे ठरवलंय की आता मला काहीतरी परीक्षा द्यायची आहे किंवा या एक्झाम साठी MPSC किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायची आहे, तर मला वाटतं की त्या सर्वांनीच हे ऐकलं असेल की PYQ अनालिसिस काय तर आपल्याला करायचं आहे म्हणून। पण प्रश्न हा पण पडतो मग त्या विद्यार्थ्यांसोबत आणि स्पेशली जे सुरुवातीला जे नवीन विद्यार्थ्यांसोबत की PYQ अनालिसिस कसं करायचं। आता याचा एक भरपूर व्हिडिओज तुम्हाला युट्यूबला तर मिळतील आणि थोडंफार आज आपण सुद्धा डिस्कस करणार आहोत की नेमकं हे कसं करायचं आहे, राईट। त्यासोबत बरेच काही असे पॉइंट्स मी सांगणार आहे की तुम्हाला त्या PYQ अनालिसिस बद्दल काही एक्स्ट्रा मुद्दे जे सायकोलॉजी पण आहे आणि आपल्याला नेमकं का करायचंय, कसं करायचंय, असे काही मुद्दे आहेत जे जनरली कोणी डिस्कस करत नाही। पण पर्सनली माझ्या अनुभवावरून म्हणजे ज्यावेळेस मी स्वतः अभ्यास करत होतो त्यावेळेस मी जर आता करत असलेलं जर केलं असतं ना, तर माझं नक्की सिलेक्शन झालं असतं। जो अनालिसिस मध्ये माझी कमी पडलो मी, तर तो तिथं कमी पडला नसतो। तर या परत PYQ अनालिसिस केल्यानंतर नाही ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात। तर आपण ह्या सुद्धा सायकोलॉजी सुद्धा काहीतरी यामध्ये डिस्कस करणार आहोत। चला तर मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। इथं मी माझा नंबर नोट करतोय। तुम्हाला कोणतंही जरी क्वेरीज आहेत तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा। जर तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करत आहात तर बघा की सिलेबस आणि PYQ हे दोन काय तर असं समजा की शस्त्र आहेत। कुठले तरी बुक्स किंवा कोणतं तरी कोर्स हे शस्त्र नाही आहेत। खरे जे शस्त्र आहेत ते कोणते आहेत तर हे आहेत। आणि याबद्दल तुम्हाला काही जरी क्वेरीज आहेत, जर तुमच्याकडे इव्हन सिलेबस जरी नाही आहे तरी पण डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा। यासोबत लक्षात ठेवा की ऍडमिशन जर तुम्हाला घ्यायची असेल कोणत्या बॅचला, फर्स्ट प्रायोरिटी काय तर हे, आणि त्यानंतर मग काय तर ऍडमिशन आहे, कुठला कोर्स आहे किंवा बुक्स आहेत। पण होतं काय की ऍडमिशन घेतल्यानंतर आपला जो अभ्यास आहे तो फार सोपा होऊन जातो। जो आपला जो मार्ग आहे, जर्नी आहे, जो प्रवास आहे तो सोपा होतो। जी मेहनत आपल्याला सेल्फ स्टडी मुळे करावी लागते ती मेहनत थोडीशी कमी होते। आपण बऱ्याचदा काय तर भरकटतो अभ्यास करत असताना, कारण आपला अभ्यास आहे कसा, आयोगाने फक्त सिलेबस दिले, कोणतं पुस्तक नाही दिले। आणि मग अशा वेळेस सिलेबस कव्हर करण्याच्या चक्करमध्ये आपण बऱ्याचदा अनवॉन्टेड सुद्धा बराचसा डेटा अभ्यास करतो आणि जो सिलेबस मध्ये दिलाय ना तो बऱ्याचदा सुटून सुद्धा जातो। अशा वेळेस काय तर आपल्याला जी बॅच आहे ती मदत करत असते मेन या ठिकाणी, राईट। बाकी अभ्यास आहे, बुक्स आहेत, आपल्या युट्यूबला कंटेंट हा तर भरपूर अवेलेबल आहे। बॅचची माहिती सुद्धा आपण थोड्या वेळा डिस्कस करूच, पण हा माझा नंबर आहे, हा नोट करून ठेवा। जर तुम्हाला सायन्स साठी आपण स्पेसिफिक डेडिकेटेड एक ग्रुप तयार केलाय, व्हॉट्सअप ग्रुप, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा असेल त्यासाठी सुद्धा सेम नंबरला मला मेसेज करता येईल। आणि हा टेलिग्राम चॅनल आहे खेमराज_टेक्स्टबुक, यावर तुम्हाला माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, PDF आहे, क्विज आहे, नोट्स आहे, सायन्सचा सर्व कंटेंट तुम्हाला यावर मिळेल। कुठेही जायची गरज पडणार नाही, त्यामुळे नक्की हा जॉईन करून ठेवा। बॅच बद्दलची माहिती बघा की थोडक्यात सांगतोय की आपल्याकडे राज्यसेवासाठी बॅच आहे यशोदय 2.0 2026 साठी ही बॅच आहे। कारण आता 25चा जर अभ्यास, लक्षात ठेवा की अभ्यास आता कसं करायचंय, आधी आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा असतो है ना। जो आधीचा पॅटर्न तो बदललाय आता। आधी आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, त्यातूनच आपला ऑलमोस्ट पूर्व परीक्षेचा अभ्यास होणार आहे। फक्त प्रॅक्टिस आहे पूर्व परीक्षेची तेवढी वेगळी करावी लागेल। आणि मग काय तर ज्यावेळेस एक्झाम येणार त्यावेळेस मग पूर्व परीक्षेचा अभ्यास, मग जशी पूर्व परीक्षा होत आहे मग फक्त आणि फक्त काय तर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे तो करायचा असतो। आणि म्हणून आता ही जी वेळ आहे ही काही 2025 साठी राहिलेली नाहीये, म्हणून आपण 2026 साठीच डायरेक्ट बॅच घेतोय। त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। जर तुम्हाला 2025 साठी जर फक्त पूर्व परीक्षा जर करायची असेल, त्यासाठी बॅच जर जॉईन करायची असेल त्यासाठी डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा। यासोबतच काय तर ग्रुप बी, ग्रुप सी ची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। आणि कंबाईन म्हणजे ग्रुप बी, ग्रुप सी जी बॅच आहे त्यामध्ये जर फक्त मुख्य परीक्षा जर अभ्यास करायचा असेल त्याची सुद्धा आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे। मी माझा नंबर ऑलरेडी दिलेला आहे, तुम्हाला परत एकदा मी थोड्या वेळात या बॅचेस बद्दलची एक्स्ट्रा माहिती सांगतोय। त्यासोबत लक्षात ठेवा की हा कुपन कोड आहे, ज्या वेळेसही तुम्ही ऍडमिशन घेणार तर हा कुपन कोड नक्की यूज करा, तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळेल। चला पुढे वळूया आपण। आणि आजचा जो भाग आहे ना की PYQ अनालिसिस, आणि त्याबद्दल काही असे मुद्दे जे जनरली कोणी डिस्कस करत नाही, कारण ते सायकोलॉजिकल आहे ना। आणि सायकोलॉजी मला वाटते की सगळ्यात मोठं रोल प्ले करतो। आपण त्या परीक्षेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे, राईट। आपण एखाद्या विषयाला नेमकं कसं समजून घेतो, त्याकडे आपला अप्रोच कसा आहे,
जसा इतिहासाकडे आहे तसा जॉग्राफीसाठी अप्रोच चालणार नाही, तसा अप्रोच हा सायन्ससाठी चालणार नाही, सायन्सचा अप्रोच इतर कुठल्या पॉलिटीला चालणार नाही, प्रत्येकासाठी वेगळं असणार आहे आणि प्रत्येक एक्झामसाठी सुद्धा अप्रोच आहे तो वेगळा असणार आहे. राईट. आणि हे आपलं सर्व आयडिया आहे ना सिलेबस आणि पीवायक्यू मधून खूप चांगली आयडिया आहे, म्हणून ते दोन म्हटलं मी की शस्त्र आहेत म्हणून. बघा आता आपल्याला काय तर पीवायक्यू अनालिसिस करायचे प्रश्न आहे की का करायचा आहे. आता विद्यार्थी जे सुरुवातीला अभ्यास करायला सुरुवात करतात त्यांना वाटतं काय की प्रश्न काय तर पीवायक्यू रिपीट होतील म्हणून, जसे तसे प्रश्न येतील म्हणून. पण मी तुम्हाला इथंच क्लिअर करतोय की पीवायक्यू अनालिसिस तुम्ही 5 वर्षाचे करा, 10 वर्षाचे करा, रेअरली म्हणजे 100 प्रश्नांपैकी रेअरली एखाद प्रश्न रिपीट झाला तर झाला. किती चान्सेस आहे? 1% किंवा त्यापेक्षा पण कमी. मग फक्त पीवायक्यू सॉल्व्ह का करायचे? कारण इथून आपल्याला प्रेडिक्ट करता येतो की जे फ्युचर इयर क्वेश्चन्स आहेत, पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि एफआयक्यू म्हणजे काय म्हणू आपण त्याला फ्युचर इयर क्वेश्चन्स. सो जे एफआयक्यू आहे त्याला आपण प्रेडिक्ट करू शकतो. इव्हन मी तुम्हाला काय म्हटलं मी की ज्यावेळेस मी स्वतः अभ्यास करत होतो त्यापेक्षा आता जे मी अनालिसिस करतो त्याबद्दल जर आधी केलं असतं ना मला खूप जास्त फायदा झाला असता. कारण मला हे जर लक्षात आलं असतं की त्या पीवायक्यू मधून जर मी प्रेडिक्ट करू शकतोय जे मी आता करू शकतोय आणि बरेच प्रेडिक्शन खरे ठरतायत माझे की कोणत्या टॉपिक कडे आयोग वळतोय. मी तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा देणार आहे. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार ना तुमच्या क्लिअर लक्षात येईल की तो जो भाग आहे ना की खरंच हा प्रश्न असा विचारलाय तर यावर काय तर असा प्रश्न परत आयोगाने विचारला किंवा असा प्रश्न काय तर पुढे परत विचारला जाऊ शकतो. हे तुम्हाला अभ्यास करता करता लक्षात येईल. पण त्यासाठी आपल्याला पीवायक्यूचं अनालिसिस तेवढंच मजबूत असायला पाहिजे. तो एकच उद्देश आहे आपला की पुढे येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातील, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातील हेच फक्त प्रिडिक्ट करणं या पीवायक्यू मधून. यासाठी पीवायक्यू करायचंय. आता कसं करायचंय तर ते बघा. सर्वात आधी काय करायचंय इयर वाईज आणि टॉपिक वाईज चार्ट तयार करून घ्या. म्हणजेच काय की एक असा चार्ट तयार करायचा. आता तुम्ही हे जर एक्सपेक्ट करत असाल पुढचे मी सायकोलॉजिकल जे पॉईंट सांगले त्यामध्ये टाकले की तुम्ही जर रेडीमेड जर कुठे एक्सपेक्ट करत असणार तर तुमचं लक्षात ठेवा की तुम्ही रिझल्ट पासून दूर चालले, तुमचे वर्ष वाया जातील. तुम्ही जेवढं रेडीमेड कंटेंट एक्सपेक्ट करणार तेवढे तुमचे वर्ष वाया जाणार हे लक्षात ठेवा. हा थोडं स्वतः करणं सुरू करा. मी तुम्हाला म्हटलं ना माझ्या चुका ज्या आहेत ना ह्याच चुका होत्या. राईट. सो सर्वात आधी काय तर इयर वाईज चार्ट तयार करा. म्हणजेच काय की 2000 लेट्स से की 2015 पासून आपण जर करतोय तर 16, 17, 18 अँड सो ऑन. आणि मग इथं काय लेट्स से की पॉलिटी, मग इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, सायन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, करंट अफेअर्स आहेत. हे सर्वांची लिस्ट तयार करा आणि चेक करा की कोणत्या वर्षी पॉलिटीवर किती प्रश्न विचारलेत, की इथं 20 आहेत का, इथं 15 आहेत का, की इथं 14 आहेत, की इथं परत 20 आहेत, सायन्सवर किती आहेत, अशी पूर्ण लिस्ट तयार करा. हे झाल्यानंतर ज्या वेळेस आपण एक एक विषय तुम्ही अभ्यास करणार आहात, लेट्स से की सायन्स. आता सायन्स मध्ये काय तर आपल्याला टॉपिक वाईज करायचं. तर इथं सायन्स मध्ये ऑलरेडी 3 घटक आहेत, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर बायोलॉजी मध्ये कोणकोणते टॉपिक आहेत म्हणजेच काय की बायोलॉजीचा 2015, पण त्यामध्ये आहे काय तर वेगवेगळे घटक आहेत. राईट. जसा सेल आहे, त्यानंतर आहे काय तर टिश्यू आहे, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आहे. मग हे 15 मध्ये किती विचारले, 2016 मध्ये किती विचारले, 17 मध्ये किती विचारले त्यांची संख्या लिहा. इथं विचारले काय एक प्रश्न विचारले पण टिश्यूवर नाही विचारले. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन फारच आयोगाचा आवडता टॉपिक, 3 प्रश्न विचारलेत. 16 मध्ये लक्षात येते की अरे 4 विचारलेत. मग 15 मध्ये लक्षात येते की 2च विचारलेत. मग तिथून लक्षात येते की पुढे अरे काय तर 5 प्रश्न विचारलेत. सो इथून हे जर तुम्ही केलं जसं टिश्यू टॉपिकवर तुम्हाला रेअरली कधीतरी एखादी प्रश्न पाहायला मिळतो, पण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन तुम्हाला स्वतः लक्षात येईल की त्यावर काय तर दरवर्षी म्हणजे बघा की सायन्सवर 20 प्रश्न विचारतात, त्यापैकी 8 ते 10 प्रश्न बायोलॉजीवर विचारतात आणि या बायोलॉजिकल क्लासिफिकेशनवर 3 ते 4 प्रश्न विचारतात. जस्ट इमॅजिन की किती इंपॉर्टंट टॉपिक आहे. असं जर तुम्ही सर्व जर अनालिसिस केलं इयर वाईज पण आणि टॉपिक वाईज पण, तुमच्या क्लिअर लक्षात येईल की कोणत्या विषयाला जास्त भर द्यायचा आहे आणि त्या विषयामध्ये पण कोणत्या टॉपिकला जास्त भर द्यायचा आहे. मी हे म्हणत नाही की जसा हा टिश्यू सारखा टॉपिक आहे तो सोडून द्यायचा आहे म्हणून, पण त्याला किती वेळ द्यायचा आहे. आता तुम्हाला सरळ लक्षात येईल की याला कमी वेळ द्या, याला जास्त वेळ द्या म्हणून. राईट. तर इथून काय तर तुम्हाला सरळ नोट्स काढता येईल की कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि त्यामध्ये पण कोणते सब टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आता इथं सब टॉपिक पण सांगतोय मी बघा.
एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण की बायोलॉजीमध्ये रेस्पिरेटरी सिस्टम आहे म्हणजे श्वसन संस्था आहे. आता श्वसन संस्था म्हणजेच काय की आपण श्वास घेतो आणि मग तो काय तर आपल्या फुफ्फुसामध्ये जातो, तिथून काय तर आपल्या हृदयामध्ये जातो आणि रक्तासोबत प्रत्येक पेशींपर्यंत जातो. आणि मग पेशींपर्यंत गेल्यानंतर पेशीमध्ये असतो तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, तिथं ऊर्जा तयार केली जाते. आता जो भाग आहे ना की श्वास आपण घेतो आणि काय तर तो फुफ्फुसापर्यंत जातो, तर नाक आहे, नाकापासून एक सरळ वाहिनी जाते त्याला ट्रॅकी म्हणतात. मग त्याचे दोन फुफ्फुसामध्ये फाटे फुटतात त्याला ब्रॉन्की म्हणतात. त्याचे परत फाटे फुटतात तर याला काय तर ब्रॉन्क्युल्स म्हणतात. आणि मग काय तर हे असे दोन फुफ्फुस असतात, तर या दोन्ही फुफ्फुसामध्ये छोटे छोटे बबल सारखे भाग असतात, त्याला अल्व्हिओली म्हणजे वायुकोश म्हणतात. आता तुम्हाला सांगतोय मी की या रेस्पिरेटरी सिस्टमवर या भागावर अजिबात एकही प्रश्न विचारलेला नाही, एकही नाही. आणि विद्यार्थी काय करतात की फक्त पुस्तक वाचतात आणि हे ज्या टॉपिकवर ज्या घटकावर प्रश्न नाही विचारले तोच अभ्यास करत बसतात. मग प्रश्न तुम्हाला पडेल की सर मग यावर काय प्रश्न विचारले, तर यावर प्रश्न काय विचारले की हा ऑक्सिजन जो आपण घेतोय तो ऑक्सिजन पेशीमध्ये गेल्यानंतर कशी रिॲक्शन होत आहेत आणि ते रिॲक्शन होत असताना ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफरेशन हा या भागावर प्रश्न विचारलाय. म्हणजे लक्षात येते की तुम्ही रेस्पिरेटरी सिस्टमवर चला आपण मानून घेऊ की यावर एक वर्षाआड तरी प्रश्न विचारलेला आहे, इम्पॉर्टंट तर आहे, पण त्यामध्ये सब टॉपिक पण तर इम्पॉर्टंट आहे. आता काय हा भाग अभ्यास करायचा नाही का, अभ्यास करायचा आहे, नाही असं नाही, पण इथून आपल्याला हे ठरवता यायला पाहिजे की कोणत्या भागाला जास्त वेळ, कोणत्या भागाला कमी वेळ. एक क्लिअर करा की टाइम इज नॉट इक्वल टू नॉलेज. तुम्ही जर एखाद्या भागाला किंवा एखादी अभ्यास जर करत आहात, जेवढा वेळ अभ्यास करता इट नॉट नेसेसरी की तेवढं नॉलेज तुम्हाला मिळालं असेल आणि तो पण एक्झाम ओरिएंटेड असेल. आणि हाच प्रॉब्लेम काय तर सेल्फ स्टडी करण्यामध्ये होतो. क्लासमध्ये बॅचमध्ये मुख्यतः आपण काय तर जे इम्पॉर्टंट घटक आहेत त्यावर जास्तीत जास्त भर आपल्याद्वारे दिलं जातं. का, कारण पीवायक्यूचं अनालिसिस प्रत्येक फॅकल्टीचं तेवढं झालेलं असतं. लक्षात आलंय? तर हे आपल्याला शोधायचे पीवायक्यू वरून, हे आपल्याला प्रेडिक्ट करायचं. बघा एकच उद्देश आहे, मी तुम्हाला काय म्हटलं की आपल्याला शोधायचंय, प्रेडिक्ट करायचंय की काय पुढे जाऊन विचारलं जाऊ शकतं. आता एवढं जर आपल्याला माहित होते की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे सजीवांचे वर्गीकरण दरवर्ष प्रश्न विचारतात, करावाच लागेल. प्रिंट केलं ना मी. या रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे श्वसन संस्थेमध्ये नेमकं कोणत्या घटकावर सब टॉपिक काय आहे, त्यावर कोणावर प्रश्न विचारतात, प्रिंट केलं ना मी. तर ऑब्वियस आहे की पुढे जाऊन जर मी पेपर देतोय तर माझे चान्सेस नक्कीच वाढतील. नेक्स्ट बघा काय की फाइंड मोर रिलेटेड टॉपिक्स ऑल्सो. आता सिंपल सांगतोय, आता जे कोणी नवीन विद्यार्थी असतील त्यांना कदाचित नाही माहित असेल, पण ज्यांनी ऑलरेडी हा पेपर दिलेले आहेत इथून 2 वर्षाआधी, मला वाटते की मागच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षी, बहुतेक मागच्याच वर्षी फिजिक्स मधला एक टॉपिकवर प्रश्न विचारला. कॉन्सेप्ट आपण नाही घेतो इथं, पण लक्षात ठेवा की तो आहे काय तर बर्नॉलिस प्रिन्सिपलवर. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला होता. का, कारण तिथं बर्नॉलिस इक्वेशन दिलेला होता जो चुकीचा इक्वेशन होता. पण जरी तो चुकीचा दिला असेल तरी पण मी हा पहिल्यांदा प्रश्न आयोगाने विचारला, मी हा टॉपिक पूर्ण कंप्लीट केला आणि मी माझ्या नोट्स मध्ये त्यावेळेसच याची पूर्ण माहिती ही ऍड केलं. आणि मी हे पण सांगितलं ज्यावेळेस मी अनालिसिस केलं, मला वाटतं की युट्यूबवर तो व्हिडिओ पण असेल, की यावर पुढे जाऊन याचे अप्लिकेशन्स काय आहेत त्यावर प्रश्न विचारला जाईल, की बर्नॉलिस इक्वेशन, बर्नॉलिस प्रिन्सिपल कुठं वापरतात यावर प्रश्न विचारला जाईल. आणि 2024 म्हणजे या वर्षी जो पेपर झालाय त्या वर्षी त्यावरच प्रश्न विचारला. मला मी निश्चित हे नव्हतं की तो याच वर्षी विचारला जाईल, पण यानंतर ते विचारले जाईल कधीतरी एवढी मी निश्चित होतो. अजून एक सांगतोय, या वर्षी विंड डिस्प्लेसमेंट लॉ यावर प्रश्न विचारला. हा प्रश्न पहिल्यांदा विचारलेला आहे. हा प्रश्न लक्षात ठेवा की फर्स्ट टाइम विचारलाय, फर्स्ट टाइम. आता परत सांगतोय की याचा जो अप्लिकेशन आहे ना, बरं काय विचारलंय, न्यूमरिकल विचारलं, न्यूमरिकल विचारलं. तर याचा जो कॉन्सेप्ट आहे तो कुठं वापरतात आणि त्याचे जे अप्लिकेशन आहे, म्हणजे कॉन्सेप्ट म्हणजे कसं वापरतात आणि त्याचे अप्लिकेशन की कुठं कुठं ते वापरल्या जातं, यावर प्रश्न विचारला जाईल. मी हे म्हणत नाही की लगेच येणाऱ्या पेपरमध्ये विचारलं जाईल, पण पुढच्या 2-3 वर्षामध्ये कधीतरी एकदा तरी नक्की विचारलं जाईल. सो हे आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे, हे आपल्याला पीवाय करून समजून घ्यायचं आहे. जनरली विद्यार्थी काय करतात की एक काय तर बर्नॉलिस प्रिन्सिपलचा प्रश्न आला
त्याचा आन्सर मार्क करतात, आन्सर पाठ करतात, बस झालं तेवढंच, की काय तर तो प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय त्याला सोडून द्या, असं करायचं नाहीये आपल्याला. वेन डिस्प्लेसमेंट लॉचा तो न्यूमेरिकल होता, बस तो रट्टा केला असेल की त्या जागी जर दुसऱ्या कोणत्या संख्या आल्या तर कसं सॉल्व्ह करायचं तेवढं माहिती असेल विद्यार्थ्यांना, पण आपल्याला तिथपर्यंतच राहायचं नाहीये. इथून त्या प्रश्नांवरून आपल्याला पुढे काय विचारलं जाईल हे सुद्धा प्रिडिक्ट करता यायला पाहिजे. सो इथून तुम्हाला लक्षात आलं असेल की रिलेटेड टॉपिक कसं शोधायचंय आणि पुढे जाऊन एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कसे प्रेडिक्ट करायचे आहेत हे तुम्हाला इथून चांगलं लक्षात आलं असेल. सो हा मुख्य उद्देश आहे आपला. एकच उद्देश लक्षात ठेवा, प्रश्न रिपीट होण्याची शक्यता फार कमी आहे. असं समजा की विचारला रिपीट होणारच नाही, पण आपल्याला त्या प्रश्नांवरून पुढे विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रेडिक्ट करता येतात. FYQ फ्युचर इयर क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला इथून प्रेडिक्ट करता येतात. आता थोडंसं अजून आपण सायकोलॉजिकली विचार करू, जे जनरली कोणी डिस्कस केले जात नाही ते कोणते आहेत बघा. क्वेश्चन अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ क्वेश्चन्स आर आस्क्ड फ्रॉम एनी टॉपिक, की एखाद्या घटकावर नेमका कसा प्रश्न विचारलेला आहे. जसं फॉर एक्झाम्पल हेल्थ अँड डिसीज आहे किंवा न्यूट्रिशन आहे, पूर्ण फॅक्च्युअल भाग आहे, तिथं काही कॉन्सेप्टच्या मागे लागूच नका. किंवा जसं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय तर सजीवांचे वर्गीकरण, सजीवांचे वर्गीकरण. आता या सजीवांच्या वर्गीकरण जो भाग आहे यामध्ये जनरली जे प्रश्न विचारले काय विचारले, एकतर जे सजीवांचे जे प्रकार आहेत सर्व त्या प्रकारांबद्दल जी थेरी आहे ती विचारली, आणि दुसरं काय विचारले तर याचे एक्झाम्पल्स विचारले. आता हा जो भाग आहे ना हा फार अनसर्टेन भाग आहे, हा फार अनिश्चित भाग आहे, आणि हा काय तर सर्टेन भाग आहे जो निश्चित आहे, जो तुम्ही अभ्यास केल्यानंतर मार्क करू शकता, सॉल्व्ह करू शकता. पण हा तुम्ही किती अभ्यास करा याची काही गॅरंटी नाही की प्रश्न सॉल्व्ह होईलच. मग तुम्हाला हा जर टॉपिक जर एवढा इम्पॉर्टंट आहे पण तो पण टॉपिक कसा अभ्यास करायचा आहे हे सुद्धा एक ट्रिक असते, आणि ते आपल्याला समजायला पाहिजे. कसं समजता येईल, जोपर्यंत आपण प्रश्न पाहणार नाही त्या टॉपिकवरचे तोपर्यंत आपल्या लक्षात येणारच नाही की त्या घटकाला नेमका कसा अभ्यास करायचा आहे. आणि मी बरेच विद्यार्थ्याचे मेसेज येतात, त्यांना सांगतो की हा भाग अगदी पक्का करा आणि हा जो भाग आहे हा थोडा 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 करा. त्यात जर एखादी काही राहून गेलं तरी पण फार काही विशेष त्याकडे लक्ष देऊच नका, कारण हे प्रश्न आयोगाचे मुद्दामून टाकले जातात की विद्यार्थ्यांचे चुकले पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आलं नाही पाहिजे म्हणून हे प्रश्न टाकलेत. तुम्ही प्रश्न बघा, तुमच्या क्लिअर लक्षात येतं. आपल्याला लक्षात ठेवा की आउट ऑफ मार्क्स घ्यायचे नाही, आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचे. तुम्ही या चक्करमध्ये जर लागलेत आणि जर बाकीचा भाग आहे ना ज्यातून जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात तो जर सोडला तर होणार काय की ना तुमचे इथं मार्क्स कव्हर होतील ना त्या भागामध्ये मार्क्स कव्हर होतील. आणि म्हणून ते प्रश्न सुद्धा कसे विचारले जातात हे पण समजून घ्यायचे. नेक्स्ट, मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की डोंट एक्सपेक्ट रेडीमेड. तुम्ही जर रेडीमेड एक्सपेक्ट करत असणार, जे सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये माझ्याकडनं चुका झाल्यात, तर तुमचे वर्ष वाया जातील. मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की हाऊ कसं करायचंय, आधी चार्ट तयार करून ठेवून द्या. 10 वर्षाचं नाही होतं ऍटलिस्ट 5 वर्षाचं करा. एकदा काही सवय झाली ना मग ते बरोबर होतं, 10 वर्षाचं पण होईल, पण ऍटलिस्ट मागच्या 5 वर्षाचं करा. सर्व पेपर्स आयोगाच्या साईटवर आहेत, ते काढा, ते डाउनलोड करा, पीडीएफ वापरा किंवा डायरेक्ट त्याची प्रिंटआउट घ्या. राईट. नेक्स्ट, थोडंसं सेल्फिश बना. कारण काय करतो आपण या सर्व जर्नीमध्ये, आपले मित्र वगैरे खूप मजा करत राहतात, कोणी जॉबला लागलेत, कोणी काही करतायत, कोणी काही करतायत, कधी कुठल्या पार्टीमध्ये कोणी बोलवलं आपण जातो. राईट. कधी नातेवाईकाचा कोणी फोन आला, कोणाकडे जायचंय, कोणा लग्नामध्ये कोणत्या पार्टीमध्ये जायचं आपण जातो. पण थोडंसं इथं सेल्फिश बना. सर्वात आधी प्रायोरिटी आपल्या अभ्यासाला द्या. आता हा डायरेक्ट पीवायक्यू रिलेटेड नाहीये, पण आपल्या एक्झामसाठी हे फार इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्हाला सेल्फिश बनणं गरजेचं आहे. नेक्स्ट, थोडंसं पियर म्हणजेच काय की जे आपले मित्रमंडळी आहे, रोज तुम्हाला तुमची कोणाशी भेटताय, कोणाशी बोलताय, कोणाशी तुम्ही चॅटिंग करताय, हे सर्व तुमच्याच क्षेत्रातले असायला पाहिजेत. का? कारण असं इमॅजिन करा की एक ए आहे आणि एक बी आहे. हा दिवसातून 10 व्यक्तीशी बोलतो, पण ते 10ही व्यक्ती कसे आहेत, सेम याच फील्डचे आहेत. हा पण 10 व्यक्तीशी बोलतो, पण याचे फक्त 5च जण आहेत. तर यातला अर्धा वेळ आहे ना जे 5 इतर आहेत ना फालतू गोष्टीवर टाइमपास करणारे किंवा जे आपल्या एक्झाम ओरिएंटेड नाहीये त्यामुळे त्याचा वेळ जातोय. बरं, हा जर या 10 व्यक्तीशी बोलतोय तर यामध्ये तो अनालिसिस नक्की डिस्कस करत असणार आणि ते करायलाच पाहिजे आपल्याला. त्यामुळे प्रयत्न करा. मी तुम्हाला म्हटलं की सेल्फिश बनायचंय.
जर तुमचा पियर किंवा तुमचा ग्रुपच असा आहे, तुम्ही रोज ज्याच्याशी भेटताय, ज्याशी बोलतोय, ज्यासोबत अभ्यास करता, ते सर्व जर तुमच्याच फील्डचे आहेत, नक्की तिथून फायदा होईल. राईट. आणि त्यासोबत अनालिसिस नक्की डिस्कस करा, हे इम्पॉर्टंट आहेच. कारण काय, इवन माझ्या अजूनही लक्षात येत आहे की नेहमी मी कंटिन्युअसली पीवायक्यूज पाहत राहतो, तर नवीन नवीन काही ना काही बाबी माझ्या लक्षात येतात की नाही, या भागाला ना मला असा अभ्यास करायला पाहिजे होतं. कधी कधी हे तर लक्षात येते की अरे, हा प्रश्न मी या भागात कन्सिडर केलं, पण बेटर आहे की मी त्या प्रश्नाला त्या दुसऱ्या भागात कन्सिडर केलं, तर तिथं तो चांगला सॉल्व्ह करता येईल, हे सुद्धा लक्षात येतं. म्हणजेच काय की माझा सुद्धा अजूनही पीवायक्यू थांबलेला नाहीये. आता तुम्हाला त्या कमी वेळामध्ये कसं चांगलं पीवायक्यू करता येईल, एक तर तुम्ही स्वतः करायचं आहे, दुसरं काय की थोडे काहीतरी इनपुट्स आपल्या मित्रांकडून घ्या, बेस्ट आहे. काही इनपुट्स माझ्याकडून घ्या माझ्या विषया संबंधित, काही इनपुट्स इतर फॅकल्टी त्यांच्याकडनं घ्या त्यांच्या विषया संबंधित, हे बेस्ट राहणार. राईट. नेक्स्ट पुढचं बघा की जर अजूनही तुम्ही कन्फ्युज असणार, म्हणजे तुम्ही सुरुवात केलंय आणि अजूनही तुम्ही कन्फ्युज आहात, थोडंसं आपल्या सबकॉन्शियस माइंडवर विश्वास ठेवा. एखादी गोष्ट जर तुम्ही मल्टिपल टाइम जर केलं तर ऑटोमॅटिक ते होतं, है ना. थांबलेली सायकल ही मोशन मध्ये, गतीमध्ये आणण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते, नेहमी लक्षात ठेवा. पण एकदा काय गतीमध्ये आलेली सायकल, मग ती कंटिन्यू चालत ठेवण्यासाठी मेहनत तेवढी करावी लागत नाही. लक्षात येतंय. तर म्हणून हा जो सुरुवातीचा टाइम आहे ना, की थांबलेल्या स्थितीपासून गतीमध्ये येण्यासाठी, हा टाइम थोडासा स्ट्रगलिंगचा टाइम असतो, इथं मेहनत जास्त असते. आणि एकदा काय ती सवय झाली ना, तर मग सायकल आहे, गाडी आहे, ती ऑटोमॅटिक चालायला लागते. आणि म्हणून काय, मल्टिपल टाइम्स परत 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 बघा, सर्व पॉइंट तुम्हाला क्लिअर होतील, कोणाचीही तुम्हाला गरज पडणार नाहीये. नेक्स्ट परत ते सांगतोय की सॉल्व टू मेनी टाइम्स, खूप वेळा सॉल्व्ह करा. का सॉल्व्ह करायचे आहेत, परत परत का सॉल्व्ह करायचे आहेत, कारण एखादी घटक जर तुम्ही अभ्यास करत आहात, म्हणजे तुम्ही एखाद्या घटकावर प्रश्नच एवढ्या वेळ पाहिले ते पीवायक्यू, की परत ज्यावेळेस तुम्ही तो भाग अभ्यास करता, वाचत आहात कुठूनही किंवा रिवाइज करत आहात, तुमच्या क्लिअर लक्षात यायला पाहिजे की त्या घटकावर, त्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेले आहेत आणि कसे विचारले जाऊ शकतात. तुम्ही सरळ काय तर तुम्हाला त्या पॉइंट्सकडे सरळ त्याच पद्धतीने वाचण्याची तुमची पद्धत आहे ती बदलणार, तुम्ही नोट्स काढण्याची पद्धत आहे ती सरळ बदलेल. म्हणून पीवायक्यू हे इम्पॉर्टंट आहे. आणि आपण ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस अभ्यास करतो ना, आपल्याला वाटतं की सर्व इम्पॉर्टंट आहे, बस वाचून काढा म्हणजे होऊन जातं. नोट्स काढत असताना सर्व पुस्तकातलं सर्व आपल्या बुकमध्ये उतरवतो आपण, आणि आपल्याला वाटतं काय की नोट्स काढलेत म्हणून. हा सर्व टाइमपास आहे. कारण काय, कारण जेवढा टाइम आपण देतोय त्यातून खरंच तेवढा नॉलेज, खरंच तेवढा आउटपुट मिळेल की नाही, याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आय होप की लक्षात आलं असेल की हे काय म्हणू आपण, की का आणि कसं, आणि जे जनरली बऱ्याच ठिकाणी डिस्कस पण केलं जातं, पण थोडंसं सायकोलॉजिकली या पॉइंट्स बद्दल पण विचार करा. राईट. आणि शेवटी जाता जाता एक सांगून घेतो की ऑलवेज रिमेंबर, इट्स नॉट एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हे काही खूप काहीतरी वेगळं नाही आहे. ही परीक्षा जे आपण देतोय ना, हे काही खूप काहीतरी वेगळं आहे का, अजिबात नाही आहे. हे कशाबद्दल आहे, हे एक प्रॉपर डायरेक्शन बद्दल आहे. तुम्हाला जर प्रॉपर डायरेक्शन जर मिळालं की नेमकं एक्झाम कशी क्लिअर करायची आहे, फार सोपी आहे, फार सोपी आहे. आणि यासाठीच तर आपण जे बॅच तुम्हाला सांगतोय की बॅच त्यासाठी जॉईन करायचंय. अदरवाईज आपल्याला वाटतं की खूप काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि आपण खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी होऊन अभ्यास करतो, ते चुकीचं आहे. आणि या सर्वांमध्ये जर तुम्हाला खरंच सक्सेस मिळवायचा आहे, एक्झाम क्लिअर करायची आहे, रँक मिळवायची आहे, तर तुम्हाला फक्त आणि फक्त परसिस्टन्स, ज्याला मराठीमध्ये चिकाटी म्हटलं जातं ना, ते मदत करेल. सो हे फक्त असू द्या, राईट डायरेक्शन ठेवा, नक्की एक्झाम आहे ती क्लिअर होईल. आय होप की क्लिअर झालं असणार. मी परत एकदा माझा इथं नंबर तुम्हाला शेअर करतोय. इतर कोणतेही डाऊट्स आहेत तर या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सेम नंबर कॉलिंग, सेम नंबर व्हॉट्सअप, सर्व ठिकाणी सेम आहे. राईट. बघा, ही जी माझे सर्व डेटा तुम्हाला म्हटलं मी ऑलरेडी की या टेलिग्राम चॅनलला शेअर करतो, आणि हा इथं कुपन कोड दिलेला आहे खेमराज सर, तो नक्की यूज करा ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन करत आहात, कारण त्यातून तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट मिळेल, लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन सुद्धा मिळेल. बेस्ट सांगतोय तुम्हाला. काही जरी डाऊट्स आहेत, ऍडमिशन घ्यायची आहे, डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करा, सर्व मी माझ्या बाजूने तुम्हाला मदत करतो. बॅचेस कोणत्या, तर बघा आपल्याकडे राज्यसेवा 2026 साठी यशोदय बॅच आहे, आणि त्या बॅचचे वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की 7 कोर्सेस, 7 पेक्षा जास्त कोर्सेस, स्टडी नोट्स आहेत, प्री डेमो क्लासेस आहे, मॉक टेस्ट आहे, फ्री रिसोर्सेस आहेत, पर्सनल मेंटॉरशिप आहे, हे सर्व मिळेल. त्यासोबत 16 बुक्स तुम्हाला घरपोच ऍड्रेसवर येणार आहे.
कुरिअरने येणार आहे. नेक्स्ट EMI फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. राज्यसेवा आता रिटर्न आहे, तर बेसिक शिवाय शक्य नाही. NCERT बॅच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. काही एक्स्ट्रा पे करायची गरज नाही. फक्त एक बॅचला ऍडमिशन घ्या. बाकी सर्व बेसिक्स आहे, बुक्स आहेत, सर्व मेंटरशिप आहे, सर्व तुम्हाला यामध्ये मिळेल. नंबर मी माझा दिलेला आहे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. डायरेक्ट आपण ऍडमिशन प्रोसेस त्या कॉलवर आहे ते डिस्कस करू. नेक्स्ट आहे काय, हा इथं पण तेच तुम्हाला वैशिष्ट्य दिले राज्यसेवा ची बॅच आहे, यशोदे बॅच, त्याबद्दल. त्यानंतर आहे ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच, त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सेम इथं पण नक्की डिस्काउंट मिळेल. आणि मेनची जी बॅच आहे 3,499 स्क्रीनवर तुम्हाला प्राइस तर दिसत आहे, पण त्यामध्ये पण डिस्काउंट मिळेल. मला फक्त एकदा कॉन्टॅक्ट करायचे. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. PYQ अनालिसिस ही एक प्रोसेस आहे, ही एक जर्नी असं लक्षात ठेवा. ते काही एकदा केलं आणि थांबलं अशातला भाग नाहीच आहे. तुम्हाला खरं परीक्षा समजायचं आहे तर सिलेबस एक आपल्याला आयडिया देतं आणि खरंच आपल्याला कोणत्या कशाला फेस करायचंय याची माहिती आपल्याला PYQ देते. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.